स्वप्नील, आर यू रेडी? येस. कसं वाटतंय? आयुष्यातला पहिला ट्रेक आहे. आयुष्यातला पहिला ट्रेक आहे तो. आता केल्याशिवाय तर समजणार नाही. ट्रेक डिफिकल्ट होगा, यहाँ से ट्रेक डिफिकल्ट होगा. बहुत सारे पैचेस है, बहुत सारे डिफिकल्ट पैचेस है. सबको साथ में रहना है. ट्राई करना, सबको साथ में रहना है. मैं बोल रहा हूँ यहाँ से क्लाइंब होगा, आपको थकान होगी, पर चलते रहना है. अगर गैप बढ़ेगा ना तो क्या होगा, जहाँ पे डिफिकल्ट पैचेस रहेंगे ना वहाँ पे मेरे साथ जो 20-25 लोग रहेंगे उनको मैं निकाल दूंगा. तो उसके बाद फिर डिफिकल्ट आएगी क्योंकि बीच में गैप पड़ा रहेगा. तब तो मुझे रुकना ही पड़ेगा वहीं पे. अगर मैं निकल गया तो आपको वहाँ पे हेल्प करने कोई नहीं रहेगा. महादेव. तर जसं तुम्ही ऐकलं, आता आपला डिफिकल्ट ट्रेक सुरू होईल. आपली सगळी 120 जणांची गँग सगळी जोशमध्ये चालली आहे. मॅन वर्सेस वाईल्ड पण एवढा दमला नसेल, मस्त एवढा आम्ही दमलो. प्रशांत आहेस काय मित्रांनो? म्हणजे एकटा जाऊन घसरू. आम्ही तिथून आलो, तिथून आता तिथे जायचंय. या हो गावाला या. चला आंब्या. कुठून आलो तो दाखवून आलाय. चला आई शपथ, आपण तिथून आलो. मला माझ्या अंतरात्म्यातून आवाज येतोय, माझ्या नसानसातून आवाज येतोय की स्वप्नील बाळा थांब, एक घोट पाणी पी आणि विश्रांती कर इथे. पण मी त्या अंतरात्म्याला बोलतो नाही, कारण इथे जर थांबलो कोण मला घ्यायला येणार नाही आणि हरवून जाऊ इथे. हां मला नाही करायचं आहे. 700 रुपये एक्स्ट्रा घ्या. का रे बाळा दमतोस? प्रोटीन बार खाल्ल्यानंतर माणूस दमू नाही शकत. ही दरी दिसते का? दरी आहे भाई, डायरेक्ट दरी. हा वाला रस्ता आहे, इथून डायरेक्ट ढूस. वाव, धुकं वाढत चाललंय हळूहळू. अच्छी बात है ना, जंगल में मंगल देखा, मोर नाचा, किसने देखा? हमने तो नहीं देखा. ये तो बात है, जब गिरोगे तब हम ही पूछेंगे सवाल, तब तुम ये बोलोगे किसी ने नहीं देखा. चलते रहो चलते रहो चलते रहो, बॉडी ठंडी मत करो. आम्ही त्या आयुष्यातल्या त्या उंच शिखरावर जिथे आम्हाला सगळीकडे धुकं दिसतंय. तर मजा पण येते खूप आणि मागणं धुकं पण दिसतंय. मला दिसत असेल किती आहे. खंडूनी पण एवढा कधी कार्डिओ करून घेतला होता आमच्याकडे. मग कसं वाटतं तुला या उंच शिखरावर? चांगलं वाटते. आणि जे बुटं खराब झालेत ते कसं वाटते? ते चांगलं नाही. एक्चुअली इथे स्लिपरी एरिया है पूर्ण, चिक्कल है खाली. हमारे देश की मिट्टी बहुत चिकनापुरी हुई है. क्या काय
हमारे टेल कोच आए, हमें नीचे से ऊपर चढ़ाने। चलो चलो चलो, वाइब वाला क्लाइमेट एकदम। अरे नाही या, स्वतःच्या जीवावर या. बोलू का बाब्याचा ब्लॉग बघून इन्फ्लुएन्स आलो आणि आलो. तुम्ही जिम्मेदार तुमच्या आयुष्याचे. ऐसे ये हैरत अंगेज कर देने वाला ये वीडियो है. सगळे दमलेत, मी पण दमलोय. आमची भावना पण दमली आहे. भावनामधल्या भावना संपल्यात या क्षणाला. साराक्षील स्लीपर याच्यामध्ये थांबून नाही राहायचं, पटकन पाय टाकून पुढे जाशील तर म्हणजे आलीस की येशील खाली, मागचे धापण घेऊन जाशील. चल बघितला ऐसा ऐसा टेल कोच का आवाज सुन के यहाँ किसी का रुकने का हिम्मत नहीं होगा. हेल मार उडी, फक्त मागे उडी मारू नको, पुढे उडी मार. जे काय करायचं पुढे. चले गॅप पडला. भावना गॅप कव्हर कर. भावना गॅप तूच पाडलायस. स्ट्रेट ट्रेकिंग. स्ट्रेट ट्रेकिंग. सुंदर क्लाइमेट है भाई. मेहनत आहे पण पैसा वसूल आहे. आता कसं वाटतंय? 90 डिग्री वाला ट्रेक. अरे खाली बसून सांगते अर्धा 15 मिनिटं. मंदिरला गर्दी भरपूर आहे. एवढं वरून खालचं काहीच दिसत नाही. आणि इथलं क्लायमेट तर बघा. फायनली आम्ही भीमाशंकर मंदिराच्या इकडे पोहोचलो आहे. आतमध्ये मंदिर आहे आणि आम्ही या मुखदर्शनच्या लाईनमध्ये थांबलो आहे कारण गर्दी खूप आहे. पूर्ण भीमाशंकर मंदिराचा एरिया आहे. पावसामुळे सगळं शेड लावलं त्यामुळे मंदिर पूर्ण झाकलं गेलं, काय दिसत नाही. खूप मोठी लाईन होती. त्यांनी पडदा मारलाय पावसामुळे त्यामुळे काय दिसत नाही आम्हाला. आता तिथून काय दिसतं माहीत नाही. सगळे लोक इकडून चाललेत. इकडून अशी इकडून अशी लोक जातात. जय श्री महाकाल. चला पुढं आंबेडकर दक्षिण ठेवा. मंदिराचा ओव्हरऑल कळस खूप सुंदर आहे आणि खूप पुरातन आहे. खूप वर्षांचा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. आणि हे जे आहे ह्याला काहीतरी मोक्षकुंड असं बोलतात. आतमध्ये थोडा पाणी वगैरे आहे आणि इकडे एक त्यांनी बसायसाठी एक अशी जागा केली आहे. हे आता नवीनच झालं आहे. हा मोक्षकुंड भीमाशंकरचा. आपला खाली उतरायचा थरार चालू झालेला आहे. सगळेजण
आपापला पाय एकदम मातीमध्ये रोवून टाकतायत आणि मातीमध्ये पाय रोवून टाकल्यामुळे त्यांचा पाय घसरणार नाही. तर एकदम सावकाश हे असं उतरण्याचं काम चालू आहे आमचं. प्रशांत पण ते पाय दुखत आहेत. पाय राहिले नाही आहेत ते आता. कमरेपासून आपला खालचा पाड असं वाटतं. आमच्या पाठीमागे सगळी वाटसोबत दिसत असते. भाई परत 4 तासाची बरोबर दिसते ना सेंटर. परत 4 तासाचा आमचा उतरायचा थरार. तू फक्त मागून सावकाश उतर, मी सगळं सांभाळतो वजन. तू मागून फक्त सावकाश उतर, मी सगळं सांभाळतो. मित्रांनो हा थरार दिसत असेल तुम्हाला. मी आता कुठून कसा उतरतोय. कसला थरार आहे ना हा, भयानक. ते बोलतात ना निसर्गाच्या पुढे कोणाचं काहीच नाही चालू शकत, ते हेच. हा सीन काय तो बघा मित्रांनो, सगळ्यात खतरनाक. थरार घेऊन उतरायचंय. का तिकडे काय धावलेलीस ना पुढे. आम्हाला सोडून पळतेस. आता तर मजा आहे. चला इथे काय नाही, इथे नॉर्मल आहे. नाही म्हणजे सोडताना इथे होप संपलेली. तर बघा हे काय. इथे टाक. तर चला, जास्त टाइमपास केला तर खाली पोचायला लेट होईल. ऑलमोस्ट 4 तासाचं. लवकर थांबा काय तिथे, थांबायला टाइम आहे आपल्याकडे. हो थरार स्टिल गोइंग ऑन. हे पटापट ये धावत ये ग. भावना पियानो वाजवते. मस्त लेकचा चुरा झालाय आमचा. लेकचा चुरा झालाय आमच्या. हे सगळं वर खाली करून आता अजून किती वर खाली करायचंय. मी कोणालाच रिकमेंड करत नाही की इकडे या. गपचूप आपली बस पकडा, डायरेक्ट मंदिरापर्यंत जा, आरामात दर्शन घ्या, आरामात घरी जा. कारण
एवढे पाय दुखत आहेत ना की सांगू नाही शकत. चढताना थोडी मजा आली, पाय दुखत होते, पण उतरताना तुमच्यात जर तेवढी ताकद असेल, तुमची इम्युनिटी पावडर नाही, तुमची इम्युनिटी पॉवर एवढी स्ट्रॉंग असेल तरच या, नाही तर इथे येऊन तुमचा काय फायदा नाही. तुम्हाला याल 2 पायावर, जाल 4 पायावर, बाकी काय नाही. 4 पायाने 4 खांद्यावर असतात. नाही, उचलून घेऊन जातील ना, थोडी ना मानणं गरजेचं. खूप हालत खराब आहे. रेस्ट टाइम. आले आपले मंडळी आले. सोपू कसं वाटतंय? ढगात नेतात की स्वर्गात नेतात? खूप मस्त वाटतं. चला माझ्याबरोबर. स्वर्ग म्हणतात तो ह्योच का काय? होय, ह्योच त्यो. अरे ती मागे राहणारी गेली पुढे, तुझं काय मागे मागे. चल फटाफट. भावना ही बघ काय बोलते. तिला पकडून दे पहिला, पुढे पुढे धावते ना. वाघ येईल, वाघ. सुपर क्लायमेट. एक उंच डोंगर चढून आम्ही एका शांत ठिकाणी चालतोय. इथलं क्लायमेट खूप सुंदर आहे. माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे म्हणून मी दिव्यानीचा फोन घेतलाय. मित्रांनो, फायनली आपला ट्रेकिंगचा ब्लॉग संपलेला आहे. आम्ही खूप मेहनत करून खाली आलो आणि तो वाला जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पाठीमागे अजून 2 डोंगर आहेत. ते डोंगर चढून उतरून अक्षरशः हालत खराब झाली आहे. अंगात बिलकुल ताकद नाही आहे. आता जस्ट जेवलो आहे आणि जेवून जस्ट खाली आलो आहे आणि आता हा ब्लॉग संपायची वेळ आलेली आहे, कारण अंगात बिलकुल ताकद नाही आहे कोणताही ब्लॉग बनवण्याची. आपण भेटू आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे बॉईंग शॉर्ट्स. बाय.